श्री स्वामी समर्थ. अभंग क्रमांक 41. दुर्जनासी करी साहे तोही लाहे दंड हे, शिंदळीच्या कुंटनी वाटा संग खोटा खोट्याचा. येरा येरा कांचनी भेटे आगी उठे तेथुनी, तुका म्हणे कापो नाके पुढे आणि के शिकविते. तुकाराम महाराज इथे म्हणतात, दुर्जनांना जे मदत करतात ते शिक्षेस पात्र ठरतात. एखादी स्त्री वेश्याच्या सानिध्यात राहिल्याने दुर्वर्तन करू लागते. दोन लाकडी एकमेकांवर घासली गेली की अग्नीची निर्मिती होते. त्याचप्रमाणे वाईटाच्या संगतीने चांगल्या मनुष्याची वृत्ती बिघडते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा दुष्टांची नाके आम्ही कापून काढू, म्हणजे त्यांच्यापासून इतरांचे नुकसान होणार नाही. अभंग क्रमांक 42. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपर्जिती, जाणा त्या निश्चिती देव नाही. भाडे करी वाहे पाठीवरी भार, अंतरीचे सार लाभ नाही. देव पूजेवरी ठेवूनिया मन, पाषाणा पाषाण पूजी लोभे. तुका म्हणे फळ चिंतिती आदरे, लाघव हे चार शिंदळीचे. इथे तुकाराम महाराज म्हणतात, भूमी राज्य द्रव्य यांच्या लोभाने जो हरिभक्ती करतो त्याला देव भेटत नाही, हे निश्चित जाणावे. हमाल पाठीवर ओझे वाहतो, पण त्याच्या ओझ्यामधील कोणत्याही वस्तूचा त्याला लाभ होत नाही. मनामध्ये इच्छा आकांक्षा ठेवून देवाची पूजा करणारा पाषाणासारखा असतो. असा पाषाणच पाषाणाची पूजा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, मनामध्ये विषयाची लालसा धरून केलेले हे कर्म हे वेश्याच्या शिंदळकीप्रमाणे असतात. अभंग क्रमांक 43. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. या भूमंडळी संत सज्जनच एक पवित्र शुद्ध आहेत. त्यांच्या मनात फक्त परमेश्वराविषयीच प्रेम भक्ती असते. धनद्रव्याने समृद्ध, बुद्धीने तल्लख असे ते संत या जगात भाग्यवंत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अशा संत सज्जनांची सेवा केली तरी ती देवाला पावते.